भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येतो नियानुठव माथा मरणा वाचुनी सर्वथा होई बळकट माझ्या मनारे तुरीत येतो नियानुठव माथा मरणा वाचुनी सर्वथा तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी किंवा भक्ती भाग्या झाल्या धनी चेतो नियानुठव माथा मरणा वाचोनी सर्वथा मुक्ताबाई नमो त्रिभुवन विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्दं महिम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि विरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधिगृह्णन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई पंढरपुरा इति महाद्वारा हरी भेटी भाग्याचा उदय ते जोडी संत पाय येतो नियानुठव माथा मरणा वाचुनी सर्वथा संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला
चार चरणाचा आयुष्यातल्या भाग्योदयाचं ठिकाण दर्शवणारा अभंग सेवेकरिता निवडलाय. संकल्पित वेळी त्या अभंगाचा काहीसा भाव, काहीसं चिंतन वेळेच्या मर्यादेमध्ये करण्याचा प्रयत्न नको नको आवाज द्या. आपल्या या पवित्र उत्सवामध्ये करण्याचा प्रयत्न मी आपणा सगळ्यांच्या साक्षीनं करणार आहे. कार्यक्रमाचं नियोजन खूप भव्यदिव्य आहे आणि गावाच्या मानाने तर खूपच भव्यदिव्य आहे. 40 घरांच्या लोकवस्तीला राहणाऱ्या आपल्या या छोट्याशा चांगेपूर नावाच्या गावात हा समाज जर एकदा डोळे भरून बघितला तर मला असं वाटतं या 40 घरापैकी प्रत्येक व्यक्तीनं आपली पाठ थोपटून घेतली पाहिजे. भगवंताच्या कृपेने साधनेला चांगे फळात चांगे फळाचं खरं चांग कीर्तन चांग कीर्तन चांग फळ चांगला फळ मिळतं. होयंग हरिरूप, त्या हरिरूप होण्याकरता हा साधकांचा वर्ग इथं उपस्थित आहे. उपस्थितांच्या चरणी अंतःकरणपूर्वक प्रणाम आहे, वंदन आहे. श्रद्धे हरिभक्त परायण भिकाजी महाराज कोकाटे पूजनीय महाराजांच्या गोडवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात. उपस्थित संत सज्जन मायबाप सगळी महाराज मंडळी सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो. अगदी नामदेव बाबा आदी करून जेवढी महाराज मंडळी कार्यक्रमाला काही नाव मला इथं पाठ नाही, पण आपल्या सगळ्यांबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये भरपूर जिव्हाळा आहे, प्रेम आहे. गोड कार्यक्रमाचं मला ज्यांनी निमंत्रण दिलं तो महाराष्ट्राचा एक लाडका आवाज श्रद्धे हरिभक्त परायण उद्धव बापू शिंदे. महाराजांना धन्यवाद देतो. भजन साथीला श्रद्धेय ज्यांची गोड आरंभी कीर्तनाची चालली असे संगीत अलंकार बाळासाहेबजी महाराज सुरेगावकर. महाराष्ट्रामध्ये भजन वैभवातील सगळी मंडळी हजारो पोरं संगीत अलंकार उद्धव महाराजांनी असतील, आदरणीय बाळासाहेबांनी असतील, त्या महाराष्ट्रामध्ये भजन साधने करता तयार केली. आपल्या उपासनेनं त्यांनी एक वेगळं वैभव आपल्या जीवनामध्ये वेगळा वलय ज्ञानोबा तुकोबारांच्या कृपेनं निर्माण केलेला आहे. आणि आज भजन साथीला उपस्थित आहे. मृदंग साथीला महाराष्ट्रातल्या आबाल वृद्धांना अगदी छोट्याशा बालकाला मृदंग कळायला लागला तर त्याला मृदंग कळत असताना वाजवणाऱ्याचं पहिलं नाव जर कोणाला असं आहे, कोणाचं कळत असं जर विचारलं तर ज्यांचं नाव घ्यावं लागतं असा महाराष्ट्रातला मृदंगातला राजाच आम्ही म्हणून ज्यांच्याकडे बघतो असे माझे बंधू आदरणीय भरतजींना पठाडे या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थितांच्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम आहे. पुरुष मंडळींची संख्या, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची संख्या, मुख्यमंत्र्यांच्या बहिणी काय संख्या नाही वराडणी कशा बसल्या दाटून दाटून जागा नाही बसायला. पण वाहन बघत होतो रस्त्यानं त्यावेळेला त्या उत्सवावरचं तुमचं सगळ्यांचं प्रेम लक्षात आलं. इतके माणसं गोळा करायला तुम्ही सामाजिक कार्यात राजकारणात काम करणाऱ्या लोकांना विचारा किती ताळांबोळ करावी. एखाद्या वेळेला इतका समाज गोळा होईल पण टाचणी पडली तरी आवाज येईल इतका शांत समाज बसवायला केवळ ज्ञानोबा तुकोबारांच्याच विचाराचा लागतो. तुमच्या अंतःकरण वृत्तीमध्ये प्रेरणा आहे ज्ञानोबांची, प्रेरणा आहे श्री तुकोबारांबद्दल. ते आपले मायबाप आहे आणि मायबापाची प्रमाण ऐकायला आपण जातोय. मायबाप ऐकायला गेल्यानंतर लढीवाळ वृत्तीनं आपण सगळेजण प्रेमाची अनुभूती कीर्तनामध्ये घेत असतो. असाच एक आनंद सोहळा चांगेफळांनी गावकऱ्यांनी निमंत्रित केला, नियोजित केला. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. संकल्पित वेळेत उपस्थितांच्या सगळ्यांच्या वतीनं गायक वादक गुणीजन महाराज मंडळींच्या वतीनं सिस्टीमच्या वतीनं ही सेवा पूर्णतेला नेण्याचा गोड प्रयत्न करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. कीर्तनात बसलेला एक सुद्धा व्यक्ती असा नाही का ज्याला भाग्य माहिती नाही, भाग्य या शब्दाबद्दल परिचय नाही असं माणूस मंडपात नाही. फक्त आपल्या नजरेतलं भाग्य वेगळं आहे आणि तुकोबारांना सांगायचं भाग्य वेगळं आहे. आपण सगळे भाग्याच्या दिशेने जातो.
कोणाला असं वाटतं मी अभागी असावं, माझ्या आयुष्यात दुःख असावं, माझं लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे ना जीवे, माझं दैव हे कठीण असावं, दुःखानं पिडलेलं असावं असं कोणालाही वाटत नाही. प्रत्येकाला असं वाटतं माझं दैव हे. अहो तुकोबरा ज्ञानोबरांना सुद्धा वाटतं महाराज जेव्हा जेव्हा भाग्य उदयाला आलं, तो भाग्याचा क्षण आला, तेव्हा महाराजांनी म्हणावं आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाची, आमचं दैव आज उदयाला आलं. भाग्योदया करता प्रत्येक जण प्रतीक्षित आहे. तसं भाग्य उदयाला येत नाही महाराज, त्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. तसं येत नाही. कोणाला भाग्यवान म्हणता माणसं व्यवहारामध्ये? सांगे फळात माणसं त्याला भाग्यवान म्हणतात ज्याचं अन्न चांगलं आहे, ज्याचा मान चांगला आहे आणि ज्याचं धन चांगलं आहे. आपल्याकडे प्रमाण खूप आहे म्हणून आपला वेळ बिलकुल घेणार नाही. अगदी वेळेत कीर्तन सेवा व्हायची. अन्न मान धन हे ज्याचं चांगलं असलं लोक म्हणतात अरे चांगलं प्रारब्ध आहे, भाग्यवान आहे. या तीन गोष्टी ज्याच्याकडे मुबलक आहे माणसं त्याला भाग्यवान समजतात. व्यवहारामध्ये पैसा ज्याच्याकडे आहे त्याला आपण भाग्यवान समजतो. याचा अर्थ असा करू नका परमार्थिक व्याख्येत की भाग्य म्हणजे केवळ संत चरण आहे. व्यवहार दशेमध्ये पैशाला भाग्य म्हणत नाही. व्यवहारामध्ये पैसा भाग्यवानाच मिळतो. ज्ञानोबा म्हणतात ना भाग्याचे निबळसे उद्यमाचे निमिसे संपत्ती या पैसे घर रिगे. काही काही लोकांच्या घरी हत्तीच्या पावनाला लक्ष्मी पाणी भरते आणि काही काहीच्या घरी तिच्या वाहनावर बसून ती निघून जाते. लक्ष्मीचं वाहन आहे घुबड, तिला हिंदीत उल्लू म्हणतात. ती उल्लूवर बसून येते, उल्लू बनवते, निघून जाते. आमच्या पोरांना लय क्रांती केली. परवा काय केलं, भर रोडची 5 एकर जमीन विकली. चांगला पोटी आला तुमच्या. क्रांती म्हणजे बदल, पण काही बदल हे मागे आणणारे आहेत आणि काही बदल हे पुढे नेणारे. तसे लक्ष्मीचा आयुष्यातला बदल हा भाग्यानं होत असतो. आज गरीब असलेली माणसं कदाचित उद्या श्रीमंत होऊ शकतात. कोण कहता है पैसा खुदा है? पैसा खुदा नहीं पर खुदा की कसम खुदा से कम नहीं. अर्थाला 4 पुरुषार्थामध्ये स्थान आहे, तसं मिळत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्ञानोबांचं वचनही आहे विठ्ठल व्यवहारामध्ये भाग्य परीक्षा घेतो माणसाची. आमचे आवाज आमचे गुरुवर्य वैकुंठवासी प्रल्हाद महाराज सोडेकर दोन्ही पाना अपंग होते. एक उदाहरण सांगायचे गुरु भाग्याकर त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. ते म्हटले इतकं परीक्षा घेतं भाग्य ते सहजी प्राप्त होत नाही. म्हणजे 15 वर्षाची मैत्री, कीर्तनात लक्ष द्या, इकडे तिकडे लक्ष देऊ. 15 वर्षाची मैत्री, एक ज्योतिषी आणि एक शेतकरी. बर मग खूप कठीण काळ आला ते शेतकऱ्याचा. त्यानं इतकी काटेकोर मैत्री सांभाळली की आपल्या मैत्रीत कधी व्यवहार कधी व्यापार आणला नाही. पण 15 वर्षानंतर त्याचं गळ्यापर्यंत आलं, डब घ्यायला आलं. अन्नधान्य जमिनीत पिकायला तयार नव्हतं. भाग्य बदललं, कारण भूमी भाग्यानं पिकते महाराज. भूमी पिके आपल्या दैवी, पर्जन्य पडे आपल्या स्वभावे, भूमी पिके आपल्या दैवी. तुम्ही तेच वाण पेरा. एखाद्याला 20 क्विंटल कापूस होतो एकरात आणि एखाद्याला लावलेला खर्चही निघत. एखाद्याला चांगली जमीन तूर उतरते, एखाद्याला काहीच होत नाही. वाण तेच, फवारणी तेच, मेहनत तीच, लागवडीची तारीख आहे ती. पण भूमी पिके आपल्या दैवी. भूमी परीक्षा घेते माणसाची, ती सेवेचा मेवा देते. तशी भूमी पिकत नाही. तो ज्योतिषाला म्हटला गळ्या काहीच बरं नाही रे माझं. दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळची चूल घरात पेटत नाही. तू जरा आतापर्यंत काही मैत्रीत तुझ्याकडे मी ज्योतिष पहा म्हटलं नाही, पण अनेक लोकांचा भाग्योदय सांगितला. अरे माझा पहा जरा, पहा माझं भाग्य काय म्हणतो. त्याने याचा हात पाहिला. अरे म्हणे सुरेश भाग्य दिले का? आजच आहे तुझं, आजच आहे. हो आजचा दिवस भाग्याचा आहे तुझ्याकडं. असं हो मग काय करू? अरे काही कर,
भाग्य धावत येईल तुझ्या मागे. काही अरे चांगलं वागावं लागेल ना. चांगला वागला तरी भाग्य धावत येईल. यात काय नवल आहे. तू वाईट वागला तरी तुला ते सहकार्य करेल. तुझा दिवस आजचा आहे. तो म्हणे गड्या माझा काही विश्वास नाही. चांगलं वागून भाग्य सहकार्य करेन ठीक आहे, पण वाईटही वागून, वाईट म्हणजे जगाचे निंदनीय, त्याला वाईट म्हणतात. तू निंदनीय वाग, चुकीचं वाग, भाग्य तुला सहकार्य करेल. प्रल्हाद मुनी दिलेलं उदाहरण, त्या नगरीचा राजा होता आणि त्या राजाकडे गेला. मंत्रिमंडळ बसलेली, सभा भरलेली, राजा सिंहासनावर बसलेला, दनादन 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 पावलं घालत त्या सभेमध्ये गेला. राजा जिथं बसला होता त्या सिंहासनावर गेला, सिंहासनावर चढला, उजवा पाय त्या राजाच्या मांडीवर ठेवला, ही बाई मागे केली आणि अंगात जितकी ताकद होती तितक्या ताकदीने शिराजाच्या थोबाडीत आणली. मरण तो राजा मरतो. अजून त्या राजाचं काम आहे. मला तुम्ही एका रट्ट्यात राजा मारून टाकला म्हणजे दृष्टांताचं करू काय आला. ते बसलेले म्हणत बापा बापा एवढं हमली पण आवाज. हा एक मारतावर तो राजा 10-15 फूट खाली, मुकुट 20-25 फूट खाली, सगळे त्याच्या अंगावर धावले मारायला. ते हुशार होता त्याला. अबे म्हणे त्याने नंतर मारा, अगोदर होता आपला राजा आनंद लेको पान किती दूर गेला, त्याला आणत नाही. त्याने उचलला सिंहासनावर बस. एक बहादर मुकुट आणायला गेला. मुकुट उचलणार तोवर त्यानं मागे ओढून आवाज दिला, त्याला मारू नका रे, मारू नका त्याला. का? अरे हा विद्वान आहे. आकारानं लहान पण प्रचंड विषारी नागिन त्या मुकुटात जाऊन दडून बसलेली. यानं जर राजाच्या थोबाडीत आणली नसती तर आपला राजा गेलता. राजा म्हणे जीवदान मला. अरे बापरे, तू मुकुट झटकला नाही, सरासरा निघून गेली. राजाला मुकुट आणून घातला. राजा म्हणे त्याला जवळ आण, 1 लाख सोन्याचे मोहर. किती? 1 लाख. तो म्हणे लेका याच्या पाया पडून रोज शेतात जातो, यानं कधी जीव घातलं नाही, पण याच्या थोबाडीत हाण हा 1 लाख सोन्याच्या मोहरात म्हणजे आपलं भाग्य जोरदार आहे. तो मित्राकडे आला आणि त्याला म्हटला, काय तुझं ज्योतिष म्हणाल? खरं माझं भाग्याचा दिवस आहे आज, व्यावहारिक भाग्य सांगतो तुम्हाला. खरंच मला 1 लाख. तो म्हणे तू इथं कशाला आला? अरे म्हणे तुला सांगायला. अरे म्हणे टाइमपास करू नको, अजून मी दिवस झाला नाही, याला काय करता येईल ते करून. सकाळी पहिला आकडा ज्याचा निघाला तो रात्री मुकाट्यानं बसत नाही. हिंदुस्थानात असं गाव नाही ज्या गावात रतन खत्रीचं नाव. जय देव देव मटका ओपन में लगा तो कोलस में सटका. जमीन गेल्या लोकांच्या त्याच्यात, पण अक्कल खातात गेलेला पैसा आणि कमी कालावधीत मिळवलेलं धन माणसाला स्वस्त बसू देत. 2 गोष्टी ध्यानात ठेवा. एक तर अक्कल खात्यात पैसे जाऊ नये, शांत राहता येत नाही, आणि कमी कालावधीत धन मिळू नये, ते धन शांत ठेवता येते. त्याला कमी कालावधी शांत बरोबर. तो म्हटला राजा जर 1 लाख सोन्याच्या मोहरा देतो तर राणी 5-50 हजार. राणीकडे राणी कुठे? तिथं 2 दास उभे होत्या. त्या म्हटल्या त्या स्नानाला गेले. स्नानाला गेले? मी आलो सांगा, बाहेर बोलवा त्यांना. त्या दाशा म्हणून तुला काही अक्कल आहे? अरे बाई स्नानाला गेली आणि मी आलो सांगा, तू काही जागेदारच का? थांबावं लागेल तुम्हाला. नाही नाही मी आलोय सांगा. त्यामध्ये दोन्ही बायांना बाजूला केलं आणि बाथरूम मध्ये गेला. आता याला वाईटच वागायचं होतं ना. एखादी नारी स्नानाला गेली दुसऱ्याच्या घरातली आणि हा बाथरूम मध्ये गेला, आता गंमत वाईट आहे. म्हणजे पब्लिक मार खाण्याकरता जेवढ्या गुणांची आवश्यकता शरीरामध्ये लागते तेवढे सगळे जवळ. आत गेला त्या बाईचा हात धरला, बाहेर ओढलो. नुसती राणी बाहेर ओढता बरोबर ते बाथरूमचं छतवरून दाम करून अशा म्हणत माय एखाद्या दिवसात राजाही वाचवला, राणी वाचवली. परत दरबार वाढू का? 82,000 84,000 रुपये भाव आहे सोन्याला. गंमत महाग आहे ते.
लाख हो सोनार रिकाम्या हाताने कीर्तनाला यायचं नाही सोनार तुमच्या मुलाचं लग्न झालं किती वर्ष कितवीला तू पहिली वेळ लग्नात बरेच दिवस जाते म्हटलं पहिली म्हटलं एखादा वाढदिवस करा त्याचा काहीतरी करा बरं का निमित्त बा सोन्याचं दान घडलं पाहिजे सांगता येत नाही महाराज एवढ्या लोकांमध्ये म्हटल्यावर येऊ शकतं त्यांच्या मनात शेवटी शेवटी बरं रिलॅक्स कीर्तन आहे का बिलकुल रुपया देऊ नका वेळा फक्त फ्रेश राहते $2 लाख सोन्याच्या मोहरा घेतल्या ऐका आणि आपल्या मित्राकडे तो आला त्या 2 लाख सोन्याच्या मोहरांमधल्या 5 मोहरा काढल्या आणि आपल्या मित्राला दिल्या त्या ज्योतिषाला आणि त्याला म्हणतो मला 2 लाख सोन्याच्या मोहरा मिळाल्या गेल्या हे तर सगळं तुझ्याच कृपेने मिळालं पण तुझ्या कृपेने मिळूनही हे सगळं तुला द्यावं वाटत नाही अर्धही तुला द्यावं वाटत नाही पण यातल्या केवळ 5च मोहरा तुला द्यावे वाटताय पण वाईट वाटतंय रे मला ज्याच्या कृपेने 2 लाख मोहरा मिळाल्या त्याला खूप दिल्या पाहिजे अशी इच्छा होते पण मग नाही म्हणतंय माझं ते म्हणतंय 5च दे अरे ह्या पुन्हा पुन्हा मिळत नसतात त्या 5च तुम्हाला का द्यावे वाटताय मला त्याचं उत्तर द्या त्या ज्योतिषाने दिलेलं उत्तर मला इथे अपेक्षित आहे तो म्हटला कंत वाटून घेऊ नको 2 लाख तुला मिळाल्या हे माझ्यामुळे मिळालं हे वाटून घेऊ नको आणि मला 5च द्यावे वाटताय 2 लाख मिळून याची सुद्धा कंत वाटून घेऊ नको अरे मित्रा तुझं भाग्य 2 लाख सोन्याच्या मोहराचं आहे आणि या ज्योतिषाचं भाग्य केवळ 5 मोहराचं आहे निदान जोडावया भाग्य घडेगा धनंजया विठ्ठल व्यवहारामध्ये धन मिळवायला भाग्य लागतं व्यवहारामध्ये मान मिळवायला भाग्य लागतं तसं मिळत नाही आपलं वय साधारण 30-35 बाळ असेल तुम्ही आमच्यापेक्षा 2-4 वर्षांनी पुढे असाल मागे असाल सोबत असाल आपण सगळे 40च्या घरातली माणसं आहे ज्यांना 30 ओलांडलं आणि 40 चौथं दशक ज्याच्या आयुष्यातलं चालू झालं तो 40च्या घरातला असं म्हणत आज आपण जर डोळे बंद करून ज्ञानोबाऱ्यांना स्मरून ध्यान केलं तर आपल्याला राज्यातली करोडो लोक ओळखतात ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांचं आपण भजन करतो ना त्यामुळे आपल्याला माणसं खूप ओळखतात आणि माणसं जीव लावतात प्रेम करतात जीवापाड प्रेम करतात देवासारखी माणसं वाट पाहतात तुम्ही सगळे आले हे प्रेमानच आलात ना 2 शब्द विशाल महाराज कोल्हेंचे ऐकायची या भावनेनं तुम्ही कीर्तनाला आलात ना मी कीर्तनाला येताना काय माझ्या वडिलांनी लिहिलेलं थोडीच अभंग घेतोय हेच अभंग इतरही कीर्तनकार घेतात हेच अभंग इतरही गायक वादक म्हणतात कोणाला 10 लोकांमध्ये कीर्तन करावं लागतं कोणाला 100 लोकांमध्ये करावं लागतं कोणाला 10,000 करावं लागतं कीर्तनच आहे पण कधी कधी मिळणारं प्रेम कोणाचं लाखोतलं असतं करोडो लोकांमधलं असतं वास्तविक त्या प्रेमाचे अधिकारी सुद्धा आपण नाही आपल्याकडे काय आम्ही कधी कधी विचार करतो काय परमेश्वराने दिले आपल्याला काही नाही पण एकांतामध्ये मुक्ताबाईच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणावं लागतं आई साहेब जे काही जीवनातलं प्रेम मिळतं हे तुम्ही बनवलेलं तुम्ही घडवलेलं आमचं भाग्य मान भाग्यानं 70 वर्षाची माणसं आहे पोरगा सुद्धा प्रेमानं त्यांना बाबा म्हणत नाही याचा अर्थ भाग्यामध्ये मान नाही मान भाग्यानं मिळवावा लागतो मान तसं मिळत नाही काही पोरं 30 सरपंच झाले काही 30 वर्ष सरपंच झाले काही 8 वेळा एका मतदारसंघातून आमदार झाले सोपं हे मान मिळवणं अरे दुसऱ्या टर्मला सरपंच पदाचा फॉर्म भरला तर चुलत भावाला पेपर भरायला होता लोक यंदा तुमचा मान आहे या जिरून चुलत परिस्थिती मान मिळवणं सोपं नाही व्यावहारिक भाग्यामध्ये तो भाग्याला मिळतो पण मिळवणं कठीण आहे
आपण मान कोणता समजतो? हे व्यावहारिक चिल्लर चाललर मान. आमच्या मुक्ताबाईला वद्यवारीला गर्दी होती. किमान 1 लाख लोक दर्शनाला काल मुक्ताबाईच्या वद्यवारीला शुद्धवारीला. माघ महिन्याची वारी होती म्हणून काही लोक पांडुरंगाला न जाणं शक्य झालं. मुक्ताबाईला 2 विहिनी वारीला भेटले, मुलाचे मुलीचे. अचानक भेट. ताई कधी आले? आताच. मान व्यवहारातला. बरोबर. आता फराळ करू सोबत. जळगावची प्रसिद्ध केळी घेतली डझनभर आणि केळी खायला सुरुवात केली. गप्पा हाणता हाणता 12 केळं दाबले दोघी विहिनी. भुकेल्या होत्या. केळं खाऊन उठल्या. बरं तर जाव की नाही निघून. दोन्ही सटकले ते केळं पडल्या. शुक्लाजी महाराज सांगायचे म्हणे योकही उठत नाही त्यातली मुलाची आई म्हणते ताई तुम्ही उठा, तुम्ही वयानं मोठे. म्हणते नाही बापा मी वयानं मोठी जरी असली तरी तुम्ही पोराची. ती म्हणते तुम्ही उठा, ती म्हणते तुम्ही उठा. पार प्रपंचातला फलकट मान. शेवटी मी गेलो म्हटलं ट्रक येऊन राहिला दोघी मला सांग तुम्ही. अरे व्यावहारिक मान आपण झुरणीला लागलो. मान द्यायला मान घ्यायला. पण पारमार्थिक मान तसं मिळत नाही. त्या मानाकरता किती प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागली. आम्हाला स्वच्छंदानानं सन्मानानं जीवन जगू द्या याकरता ज्ञानोबाला सुद्धा शुद्धीपत्र घ्यायला पैठणला यावं लागलं. इतकं कठीण आहे. सोपं नाही. चला व्यावहारिक मानाबद्दल, व्यावहारिक धनाबद्दल, व्यावहारिक अन्नाबद्दल आपल्याला खूप चिंतन करते. तसं पारमार्थिक भाग्य सुद्धा मनुष्याला सहकार्य करत नाही. भाग्य सहकार्य करायला निदान 5 गोष्टीची कृपा माणसाला असावी लागते. त्यात पहिली आहे काळाची कृपा. दुसरी आहे काळ, संग, अन्न. आपल्याला अन्न भाग्य ठरवतं, काळ भाग्य ठरवतो. काळ वेळ भाग्य ठरवते. तुम्ही ज्या काळात राहता त्या काळामध्ये तुम्ही काय साध्य करतात. आता कुंभ चाललंय, स्नानाला गेलं आपलं भाग्योदय. आपण पर्व काळाला त्या पर्व काळाला स्नान करा, भाग्योदय होईल. ते तीर्थ आपल्यावर कृपा करत असतात काळानं. म्हणून तर महाराज म्हटले काळानं सहकार्य करावं. याकरता आम्हाला एक अपेक्षित आहे त्या काळाकडून. परमेश्वरानं त्या काळाबद्दल आमच्या जीवनात ती घडी घडून आणावी. कशी? तुकोबाराय बोलतात चिंतने सरे तो धन्य धन्य चिंतने. तो भाग्याला कारणीभूत ठरतो. त्यानं कृपा केली माणसाचं भाग्य उजळत. दुसरी कृपा आहे वातावरणात तुम्ही जसे राहता. अहो जातीचे ते चढे प्रेम पक्षी बोले राम राम माय बाप चांगे बळकर. खाटकाच्या दारातला पोपट गिराईकाला की विचारतो कशाचं पाहिजे, कोणाचं पाहिजे, किती पाहिजे. आणि वारकऱ्याच्या दारातलं पक्षी बोले राम 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 राम. वातावरणाचा प्रभाव असतो. ज्यांनी ज्यांनी पुष्पा टोप आला त्याचे खांदे अजून नीट नाही उघड राहिले. हातच नीट नाही. काय खांदावर काय खांदावर काय खांदावर. त्याला सांगायला लागते खांदा खाली कर. त्याचं लालच्यानं करून गेलं तू लाल होईल नको रुमण्या ना. इतकं सोपं आहे का ते इथं राहा. उर्मी ती कोणी राहू ती फार वेळ जगामध्ये टिकत नाही. चला
वातावरणात जसं जाईल मनुष्य तसाच बनवतो. तिसरी गोष्ट माणसावर कृपा करतात दृक आणि श्राव्य. तुम्ही डोळ्यानं जसं पाहता आणि कानाने जे ऐकतात त्याच पद्धतीत मनुष्य तयार होत असतो. त्याच दिशेने त्याचा प्रभाव चालत राहतो. तुम्ही पहा बऱ्याच ठिकाणी त्याची अनुभूती आपल्याला येते. जसं तुम्ही पाहाल तसंच तुम्ही वागायला लागता. 83% ज्ञान मनुष्य डोळ्यानं स्वीकारत असतो. जगातलं 83% नॉलेज 83% डोळ्यानं पाहिलेलं आज जात आणि मग ती शिकवतो माणसाला तू असा असा वाग. जी पोरं डोळ्याला चांगलं चित्र दाखवतात, रोज पुस्तकं दाखवतात, पहा तुम्ही रोज डोळ्याला पुस्तक आलं, रोज सदविचार आले, ते पोरग अभ्यासाला तयार होतात. जो पेपरच्या आदल्या दिवशी पाहायला पुस्तक डोळ्याला दाखवतो त्याला काय निकालाची अपेक्षा करावं. त्याचा निकाल म्हणजे त्याने तिच्याकडे पाहिजे, तिने त्याच्याकडे पाहिजे. पाहता पाहता वर्ष निघून गेले. मग काय तिचे 2 आणि त्याचे 4 विषय राहिले. डोळ्याला काही दाखवच नाही दुसरं. जसं तुम्ही दाखवाल तर बिल्वमंगलाचं चरित्र सांगितलं जातं. भगवंताची भेट झाली. सुरदास त्यांचं आधीचं पूर्वाश्रमीचं नाव बिल्वमंगल आणि भगवान त्यांना म्हटले सुरदासजी मला तुम्हाला काही द्यावं वाटतंय, तुम्ही मागा. काय द्यावं वाटतंय? तुम्ही मागाल ते द्यावं वाटतंय, तुम्ही मला मागा. काही नको देवा. अरे न मागता मला भरपूर दिलंय तू, तुला काय मागू? आणि नाही नाही मागा देवा. अरे काय मागू? न मागता इतकं देऊन सुद्धा पुन्हा मागा म्हणतो. आता काही मागायची इच्छा नाही तुझ्याकडे. तुम्हाला डोळे नाही? हो नाहीये. देऊ का? क्षणभर थांबलेले सुरदास म्हणतात याला हो म्हटलं तर बरोबर होईल. कारण डोळ्यांनी परमात्माच पाहायचंय. देऊ का विचारणारा देव आहे. बापाला आईला काय लागायचं? हा आपला मायबापच आहे, आपलं सर्वस्व आहे. बरं देवा तुला द्यावं वाटते, मला दृष्टी द्यावी वाटते. हो तुम्ही डोळे घ्या, डोळे बंद करा. मी सांगतो तेव्हा उघडा, तुम्हाला दृष्टी येईल. ज्या रूपाचं ध्यान केलं ते सगुण रूप एकदा तुम्ही डोळ्यानं पहा, तुम्हाला बरं वाटेल. सुरदासांनी बंद केले डोळे आणि भगवंतांनी सांगितलं आता तुम्ही डोळे उघडा. सुरदासांनी डोळे उघडले सुद्धा. भगवंताला पाहिलं. तो सावळा परमात्मा देखना देव जेवढं सुरदासांनी पाहिला. घडा 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 नेत्री अश्रूच्या धारा व्हायला. प्रेम जाग झालं, अष्टसत्विक भाव जागा झाला. ज्याला पाहण्याची भूक आतापर्यंत होती त्याला पाहायला मिळतंय. बाबा खूप आनंद व्यक्त केला. त्याला पाहताना सगळे आनंदाश्रू बाहेर आले. भरून आले की देवाने आपल्याला दृष्टी दिली. इतका सुंदर आहे. मी आंतरचक्षुन ज्ञानचक्षुन त्याला पाहिलं होतं. त्याही पेक्षा हा परमात्मा, त्याही पेक्षा हा भगवंत सुंदर आहे. हात जोडले सुरदासांनी आणि सुरदासजी भगवंताला म्हणतात देवा एक गोष्ट मागू का तुला परत? अगोदर तर मागत नव्हतं तुम्ही, आता तयार झाला मागायला. हो देवा मला दे. तू काय देऊ? हे तू मला दिलेले डोळे परत काढून घे. का? हे रूप आवडलं नाही का तुम्हाला? खूप आवडलं देवा, म्हणूनच म्हणतोय काढून घे. अहो राहू द्या देवा, नको आता. अरे आतापर्यंत दृष्टी नव्हती, साधनेनं या देहानं अंतरचक्षुनं माझ्यावर कृपा केली की मला तुझ्यापर्यंत पोहोचवलं. आता तुला डोळे भरून परमात्म्याला तुला पाहिलं देवा. आता तुला पाहिल्यानंतर जगातलं मला काही आवडलं तर हे पाहिलेलं रूप जीवनातून वजा होईल. आणि या सुरदासाला असं वाटत नाही आता की हे पाहिलेलं वजा व्हावं. या डोळ्याची कृपा माझ्यावर राहू दे. अरे मला जर कोणी विचारलं तुमच्या आयुष्यातलं भाग्य काय तर मी सांगेन तुका म्हणे भाग्य या नामे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी. बस जनी दृष्टी लागो तुझ्या सगुण जनी दृष्टी लागो तुझ्या सगुण
बास डोळ्यांनी कृपा केली. भाग्योदया करता पहिल्यांदा काळानं कृपा करावी, 2 वातावरणानं कृपा करावी, 3 दृष्टीनं कृपा करावी. या 2 इंद्रियांनी कृपा करावी लागते भाग्योदया करता. ज्यांनी डोळ्याला कानाला चुकीच्या दिशेला दिलं त्यांचं भाग्योदय होत नाही. त्या जेवढे विद्यार्थी तसे फिरणारी पोरं, अभ्यास करणारी पोरं, कीर्तनाला बसलेली तरुण मुलींसहित माझी तुम्हाला प्रार्थना आहे, वयाच्या 25 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या डोळ्याला चुकीचं काही दाखवू नका. हो, तुम्ही ज्या दिवशी चुकीचं डोळ्याला दाखवाल आणि चुकीचं कान ऐकायची सवय घ्याल त्या दिवशी तुमचं आयुष्य डबक्यासारखं होईल. संपले तुम्ही. 22 वर्षाची तरुण पोरगी मनू भाकर नावाची देशाच्या पदरात 2 कांस्य पदकं घालते. तेवढ्याला एक इलेक्ट्रिक मीडियाचा संपादक तिच्याकडे जातोय, म्हणतोय म्हणू अगं 2 कांस्य पदकं भारताला दिली बाई, कसं शक्य झालं हे? त्या मनू भाकर नावाच्या एका 22 वर्षाच्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये 2 कांस्य पदकं भारताला पदरात घालणाऱ्या पोरीनं दिलेलं, इलेक्ट्रिक मीडियाच्या संपादकाला दिलेलं उत्तर सांगतो तुम्हाला. ती म्हटली मला 2 कांस्य पदकं भारताला देता आली याचं एकमेव कारण माझ्या वडिलांनी माझ्या हातात बालपणापासून श्रीमद भगवद्गीता नावाचा ग्रंथ दिला. आमच्या पितामहांनी दिलेला हा प्रकार आहे. जरा डोळ्याला लाज धरा तरुण पोरांनी. हे डोळे लाजले पाहिजे चुकीचं पाहायला. डोळ्यात पाहून कळतं या डोळ्यात लाज शिल्लक आहे का? माणसाची लाज डोळ्यावरून कळते. इज्जतदार घरातली कुटुंबातली महिला स्त्री कधीही 30 सेकंदाच्या वरती परपुरुषाकडे नजरेला नजर मिळून सुद्धा बघत नाही बघत मा. इतकी लाज आहे तिच्या डोळ्यात, पाहतच नाही. नारी लज्जया, लाजा धर्म स्त्रीकडे. अरे चालण्याचा आवाज येत नाही काही काही महिलांचा, पायाचा आवाज काहींचा म्हणतोय मी. काही तर गल्लीतून गेले की असं वाटते पोकल्यान चालला आपल्याला. पण आज तरी लाज स्त्री जातीकडे शिल्लक आहे. तुम्ही कुटुंबात पहा, 20 रुपये तुमच्या पोराच्या हातात द्या. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? 20 रुपये तुमच्या पोराच्या हातात द्या. पाहुणे आले आणि त्याला सांगा साखर आणा. सगळ्यांनी 20 रुपयाची साखर दुकानातून आणली, 10 रुपयाची 5 रुपयाची साखर दुकानातून आणली. मी सुद्धा पाहुणे आल्यावर दुकानात गेलेलो. मी काही करोडपतीच्या औलाद नाही, सामान्य कुटुंबातला पोरगा आहे. प्रत्येक जण गेलो. आपण सगळे काही महिना 2 महिन्याचा किराणा एका वेळेस थोडी भरायचो आधी. हे आता आलं. पाहुणे घरात आले की कष्ट करायची बायको यायची, 20 रुपये द्यायची. दुकानदार जा, दुकानदार कळतीची 20 रुपयाची साखर पोराला जा पाठवावं. बाप बाहेर येऊन सांगायचा पोराला पाहुणे बसले गपचुपा, तो 20 रुपयाची साखर घेतो. आणि साखरेचा पुढा हॉल मध्ये आल्यानंतर गुपचूप सांगितलंय म्हणून मुद्दाम बापाकडे दाखवून म्हणतो बाबा त्याचा बाप काय त्याला वाटतं आपलाच पराक्रम आहे तो काय त्याला किचन मध्ये घेऊन जातो. मी तुम्हाला विश्वासाला सांगतो हे 100% खरं आहे. आपल्या प्रत्येकाच्या पदरी देवाने एक मुलगी दिलेली आहे. ज्या घरात मुलगी आहे ना त्या घरातल्या मुलीने तुमची लाज तपासून पहा. तुम्ही 20 रुपये पोरीकडे द्या पाहुणे आल्यावर आणि तिला म्हणा दुकानात जा आणि पाहुणे आले पटकन साखरांवर गपचूप आण हे सुद्धा सांगू नका. ती 20 रुपये घेऊन जाईल, दुकानात जाईल, 20 रुपयाची साखर घेईल, आपल्या दुपट्ट्याखाली ओढणी खाली झाकल आणि त्या हॉल मधून जाताना चुकून सुद्धा पाहुण्यांच्या नजरेला पडू देणार नाही साखर. ती साखर आईच्या हातात देईल, दिसू देणार नाही. तिथं दुपट्टा काढलेला नाही इकडे देईल. लाज हा धर्म तिच्याकडे शिल्लक आहे. आपली प्रपंचाची सायकल केवळ मागच्या चाकाच्या आधारावर चालली. त्या सायकल मधली 2 चाक, त्यातलं मागचं चाक महिलेला द्या आणि पुढचा आपण घ्या. सायकल कडे पाहिलं तर सगळं मागच्याच चाकाला. स्टँड मार, कॅरी मार, शीट, चैन व्हील मार, कुलू मार, शीट मार, घंटी व पुढं जीवनभर मी करतो. तू काय करतो? ओरिजिनल ब्रेक सुद्धा मागे. तुझे ब्रेक दाबले तर दात राहणार नाही तोंडात. पुढच्या ब्रेक न दात राहील. चाललंय तिच्या आधारात.
2 वाजेपर्यंत कष्ट करणाऱ्या काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या महिला महाराज प्रत्येक घरात आहे. अर्धा वाटा तिचा आहे तुमच्या. तुम्ही जे सक्सेस झाले आयुष्यात ते सगळं अर्ध 50% तिचं आहे. एका कीर्तनात वाक्य बोललो, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. एक पोरग उठून उभं राहिलं तो म्हणजे वाक्य परत म्हणा महाराज म्हटलं, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. तो म्हणे समजा त्या माणसाला यश झालं नाही, मग काय करायचं? म्हटलं मला माहित नाही भाऊ, तुला काय वाटतं? तो म्हटलं मला असं वाटतं त्याच्या मागची बाई बदलायची. यार यश येत नाही व त्यार्थी मागून ताकद कमी म्हणजे कमालीची. त्यामुळे वाक्य बोलायला धाडस होत नाही, आपली जिरली बुवा. भाग्योदया करता डोळ्यामध्ये लाज लागते महाराज. ज्यांची ज्यांची दृष्टी लाजली आणि चांगलं त्या दृष्टीनं पाहिलं त्यांचं भाग्योदय. तुम्ही कोणालाही दृष्टी संदर्भात, वातावरणा संदर्भात, काळा संदर्भात तुमच्या नजरेला जगात जेवढी भाग्यवान माणसं आहे तेवढ्या ह्या 5 गोष्टी लावा, त्यांचं भाग्य याच 5 गोष्टीमुळे जगात शिल्लक आहे. त्यांना ठेवा. 6वी गोष्ट भाग्योदया करता अजून जन्माला आली नाही या मृत्यू लोकात. 1 काळ, 2 वातावरण, 3 दृकश्राव्य, दृष्टीला काय दाखवता आणि कानाला काय ऐकता त्या दिशेनं तुमचं जीवन चालत असतं भाग्याकडं. 4 जे आपण आण खातो ना त्यावर माणसाची नीती, त्यावर माणसाचं भाग्य अवलंबून आहे. तुम्ही बघा. म्हणून महाराज म्हटले, अधमाच्या अन्ना खादली या की जे वमना. अधमाच्या घरचं अन्न पोटात गेलं की हे बोट असं नरड्यात घालायचं. वांती होत नाही तोपर्यंत नरड्यातलं बोट काढायचं. का? ते भाग्य बदलू शकतं आपलं. खादली या की जे वमना. आणि 5वी गोष्ट सगळ्यात महत्वाची ती भाग्योदय ठरवते, तो म्हणजे संग. संगा संजायते कामात, कामात क्रोधो विजायते. असारे संसारे विषय विषसंगा कुलदिया क्षणार्धम क्षेमार्धम. पिबद शोकगाथा तुलसुदाम. मूर्खाच्या घरी राहत मूर्ख व्हाल. संगत करे बड़े की तो बढ़त बढ़त जाए, लेकिन संगत करे नीचे की फिर धोखा खाए. हानी होईल तुमची. महाराज आम्हाला भाग्योदय करायचंय हो, खरंच भाग्य उदयाला आणायचंय. तुम्ही सांगा ना या मानवी जीवनातलं खरा भाग्योदय कधी साधता येईल? महाराज म्हटले, या 5ही गोष्टी तुम्हाला सहकार्य करतील, पण तुम्ही भाग्योदया करता एक चरण सोडू नये. त्या चरणाचं वर्णनच खूप बरं आहे. सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात
हे जोडी संत पाय. तुम्हाला जर भाग्योदय करून घ्यायचा असेल तर तुकोबारांनी स्पष्ट निर्देश दाखवला. ते काय बाळासाहेबांनी 2 गोड चाली म्हटल्या, त्याच्या 3 चाली म्हटल्या. भाग्योदय करता जे चाली 3 आहे आणि टप्पी 3 आहे. भाग्याचा उदय, पहिला भाग्याचा उदय करून घ्यायचा असेल तर तुम्हाला वाटचाल करावी लागेल. 1 वाटचाल योग्य दिशेला करावी लागेल. 2 आणि वाटचाल संत दिशेलाच करावी लागेल. 3 संतांकडेच जाऊन तुम्हाला भाग्योदय ठरवता येईल. ते हे जोडी संत पाय. कोणाकोणाचं भाग्य संत आहे? जीवाचं भाग्य संत आहे. यात काय नवलंय? जीवाचे तर प्रमाणच म्हणतोय आपण. देवाचे भाग्य संत आहे, संतांचं भाग्य संत आहे. नामा म्हणे देवा, चला तया ठाया, विश्रांती घ्यावया. समाधानाचं जीवन जगायचं असेल देवा तर आनंदीला चला. नामदेवराय म्हणतात देवाला, देवाचं भाग्य शोधा. कुठेतरी प्रमाण सापडतात का? एक प्रमाण इतकं गोड सापडतं. देवाला जर आपला भाग्योदय करून घ्यायचा झाला तर देवानं कुठं जाऊ? जो विश्वाचा भाग्योदय करतो तो परमात्मा त्याच्या मनात आलं समजा की मला माझ्या रुक्मिणी मातेला, या माझ्या भार्येला तुमची माझी आई रुक्मिणी माऊली, तो परमात्मा सावळा विठुराया, त्या दोन्ही जोडप्याला भाग्योदय करायचंय. कुठं जायचं? एक प्रमाण आहे आपल्याकडे. त्यांना संतांकडे जावं लागतं आणि संतांच्या चरणावर जगनियंत्याला डोकं टेकवावं लागतं. ज्या दिवशी डोकं टेकवलं त्या दिवशी परमात्म्याला संत आशीर्वाद देतात आणि सांगतात, नादामुच्या भाग्याने संत पाय. जगाचा मालक आहे, तरलोक्य ताब्यात आहे. हो, त्याच्या धरणाला अडवायला बंधारा आहे, नदीला अडवायला धरण आहे, नाल्याला अडवायला बंधारा आहे. तरी पावसाळ्यात गटार ऐकत नाही. सांगे पडच्या बाहेर नदीला पूर येतो तर सगळ्याला पूर येतो, पाणी पडले. पण तुम्ही कधी असं ऐकलं का सांगे पडकर की या समुद्रावर धरणाचा प्रकल्प चालू झाला? हजारो किलोमीटरहून आलेली
हजारो किलोमीटर प्रति घंटा प्रवास करणारी समुद्राची लाट आहे, पण किनाऱ्यावर आली की शांत होऊन जाते. ही ताकद कोणाची? ही परमात्म्याची सत्ता आहे. इतक्या सत्ताधीश देव पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी. रेखा ओलांडली की बुडून जाऊ ना आपण सगळे. 29% हा खेळ चालू आहे आपला सगळा. 71% पाणी येत आणि 29% आपण पुढे आणून राहिलो. नाही माझं 2 एकर माझं, 4 एकर माझं. अरे त्या मर्यादा सोडली की एकर राहणार नाही, कोण खार राहणार नाही. नाका तोंडात पाणी जाईल, मरून जाऊ आपण सगळे. का? त्याची सत्ता आहे. ज्ञानोबा बोलतात ना, दीर्घाल वसे भोतडी समुद्रे ही महाजडी, ही पासूची ढिपोडी विरेचना. ज्याला एकदा देवाची सत्ता पाहिजे त्यानं मासेमारी करणाऱ्या कोळीदाराच्या नावेत समुद्रात जाऊन बसावं. मी बसलो रामनवमीच्या दिवशी गेल्या 5 पंढरीला दापोली. ते म्हटले तुम्हाला किल्ला दाखवतो. मला यावंस, पण बसल्यावर मी हनुमान चालीसा म्हणायची. बापा 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 म्हटलं, बापा रे हे लाट रे बापा. ते नाव अशी व्हायची ना. ते काही 4 जणांचे नाव. मी त्याला म्हटलं भाऊ परत घ्या. तो म्हणे महाराज हे आता परत या रस्त्याने जात नाही. म्हटलं या नावेत बसून तुम्ही एखाद्याला विचारलं पाहिजे किती पाकिट घ्यायचं थोडं कठीण आहे ते. भीती वाटते. पण गामा विश्वच भूतानी धार्याम यमो जसा पश्नानी चोषदी सर्वा सोमो भूतवा रसात. रसातळाला गेलेली पृथ्वी देवानं पाण्यात स्थापन केली, दातावर धरली, स्थापली तिला. काय सत्ता असेल भगवंताची. ज्याचं घर आहे त्याला सुरक्षित ठेवतो. याचं काय नवलंय चांगे फडकर. ज्याला देवाला देव म्हणायची लाज वाटते त्यानं पाखराकडे पहा. कोणतं पाखर तुम्हाला रात्री दिसतं का? पोकाट रडत मला घर नाही घर नाही घर नाही घर नाही. अरे उन्हात भर पावसात आणि भर थंडीत सुद्धा कुठल्याही निम्मे पाखरांची घर नाही. क्वचित पाखर घोरटे बनवतात. निम्मे पाखर घर बनवत नाही. पण ज्या पाखराला घर नाही त्यालाही सुरक्षित झोपवतो. सकाळी आकाशात भरारी घ्यायला तयार करतो. त्याचं नाव देव. एवढं ध्यानात ठेवा. काय होता जग निर्दयी झालं. नाही देवाचं अस्तित्व. अरे परमात्मा चालवतोय. देवानं जेवण खाणं अन्न पान सगळं निर्माण करून ठेवलेलं आहे. पूर्वी माणसं वाकड्या दांड्याची कणसं घरी घेऊन यायची ज्वारीची. आणायचे की नाही? शेताला गेले की वाकड्या दांड्याचे ते तिरपे 2 कणसं घरी घेऊन यायचे. मग घरी आणल्यावर हातात असे छत्री सारखा आकार असायचे त्या कणसाच्या. वाकड्या दांड्याची कणसं म्हणायची आपण त्याला, ज्वारीची. ती कणस आणल्यावर घरी नाही आणायची. मा नातू म्हणायचा आजोबा कुठं चालले? मी मंदिरात चालू. मी येतो. बरोबर चल. नातवाला सोबत घ्यावं. महाराजांच्या मंदिरात ते वाकड्या दांड्याचे कणस कोसून ठेवावे. ते 2 कणस वाकड्या दांड्याचे खोसल्यावर तो नातू विचारतो आबा या मंदिरात काय काम आहे या कणसाचं? अरे पोरा मे महिना चालू झाला की याचं उत्तर तुला मिळेल. उन्हाळ्याच्या दिवसात म्हाताऱ्याचं बोट धरून ते पोरग मंदिरात जायचं आणि महाराजांच्या मंदिरात गेल्यानंतर त्या वाकड्या दाण्याच्या कणसातला एक 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 ज्वारीचा दाणा पाखर खायची. त्या वाकड्या दाण्याच्या कणस सगळं बोट दाखवलं. म्हातारा नातवाला सांगतोय पोरा पा आपल्या शेतातले वाकड्या दाण्याचे कणस आहे. आणि उन्हाळ्यात पाखरांना अन्न भेटत नाही. आता सगळं पाखरं पाण्यात जी पाणी जिथं आहे तिथं अन्न शोधतात. गावाच्या दिशेनं थांबतात. उन्हात पाणी मिळत नाही जंगलात. पा त्या पाखराच्या पोटात आपल्या वाकड्या दाण्याच्या कणसातला दाणा चाललाय. पण तसं पाहिलं तर आपल्या शेतातल्या ज्वारीचा दाणा वाकड्या दाण्याच्या कणसातला ज्वारीचा दाणा पाखराच्या नाही ना पांडुरंगाच्या पोटात चालला की काही इतकं प्रेम आहे त्या महाराजाला. माझा विश्वास आहे देवानं मला दिलं मी दुसऱ्याला दिलं पाहिजे. अरे सोपातली ज्वारी पाखडताना महिला मुठभर ज्वारी पक्षाच्या पाखरांच्या झोत्यात फेकायच्या. का? या अन्नावर त्यांचा अधिकार आहे. हे सुरक्षित घरापर्यंत आलं त्यांचे उपकार आहे. इथं देवाचे उपकार न मानणारी माणसं. किड्याला देव मानायची लोक या देशात. किड्याला मृग नक्षत्रामध्ये जर मृगाचा किडा निघाला तर घरातली शेतकऱ्याची बायको कुंकाचा हळदीचा करवंडा घेऊन त्या किड्याच्या मागे पळत सुटायची. घरातल्या सगळ्या लेकरांना म्हणायची पोर हो अरे या मृगाच्या किड्याच्या पाया पडा रे. आपण शेतकऱ्याची पोर आहे. त्यांना आशीर्वाद दिला तर मृगात आपली पेरणी सदेल आणि आपलं घर सोन्यानं भरेल, कापसानं भरेल, सोयाबीननं भरेल, तुरीनं भरेल. सुखात शांती आपल्या घरी लक्ष्मीच्या पावलानं वाहतील. या मृगाच्या पाया पडा. किड्याच्या पाया पडायचे हो माणसं या राज्यात. आता रोडला माणसं किड्यासारखी मारायला लागलेली. पाहत सुद्धा नाही त्यांच्याकडं. इतकं जग निर्दयी झालेलं आहे. घरातली माणसं जेवायला थांबायची. आठवड्यातून तरी एकदा जेवतच सगळे भाऊ सोबत.
हा गुरुमी मस्ती बरी नाही. बालपणात जशी जेवलो तसं आयुष्यभर जेवा. पहा तुमच्या घरातलं वातावरण बदललं नाही तर आपलं नाव बदलून ठेवा. 2-4 भावातील बसू द्या एक दिवस. कीर्तनातल्या महिलांना माझी प्रार्थना आहे, तुम्ही तो योग जुळून आणा. काय अख्ख्या भावाचं वाटोळं करून टाकलं घराघरात गावागावात हितभर जागेसाठी जमिनीसाठी. आणि ती बाई नवरात्रीचे उपवास करून राहिली. मग ते माझ्या पुण्याची गणना कोण करा. गच्ची दाबीन देव तुम्ही भाव वाद लागला कुठं सुख मिळतं का. चौथो की बाजार में फतरो का व्यापार चल रहा. परमार्थ म्हणजे काय. समजूत बदलली की झाला परमार्थ. गप्पा आणणं नाही ते. आव्हानून इथं काही चालत नाही. ज्याची उपासना आपण करतो त्याची इतकी सत्ता या विश्वात कोणाची नाही. तो विश्वाचा मालक अधिपती आहे जगाचा. त्याला जर संत विचारानं आपलं भाग्योदय करायला लागत असेल, तुम्ही मी तुम्हाला जीवाचं प्रमाण सांगितलं, संताचं प्रमाण सांगितलं, देवाचंही प्रमाण सांगितलं. आता म्हटलं आपण वेगळ्या वेळेस तुम्हाला देवाच्या बापाचं भाग्य सांगतो. 2 वेळा सांगतो. एक मध्ये भागवतात देवाच्या बापाचं भाग्य. तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे ठरलं थोडीच होतं. वेळ संपली कीर्तन संपलं काय लोड घेऊ नका. वसुदेव महाराजांच्या घरी नारद महर्षी पाहुणे आले. देवकी मैयानं वसुदेवांनी पुढे जाऊन औक्षण केलं त्यांचं. भगवंत तिथंच आहे. मग त्यावेळेला पुष्पहार घातला गळ्यात आणि नारद महर्षींच्या पाया पडायला लागले. कोण? वासुदेवजी. वसुदेव महाराज देवाचा बाप ज्या वेळेला नारदांच्या पाया पडतो, माझ्याकडे लक्ष द्या, त्यावेळेला नारद महर्षी 2 पावलं मागे सरकले. तुम्ही आमच्या पाया पडू नका. अहो तुमचा मुलगा देव आहे, तुम्ही तुमच्या मुलाच्याच पाया पडलं पाहिजे. ते म्हटले मी करून पाहिला नारद महर्षी प्रयत्न, पण माझा पुत्र श्रीकृष्ण जाण न सांगेची माझं ब्रह्मज्ञान. तोची वंदी माझे चरण म्हणे मी पूर्ण बालक तुमचे. मी त्याच्या पाया पडायला लागलो की तोच माझ्या पाया पडतो म्हणतो तुम्हीच माझे वडील आहात. मला तुम्ही जन्माला घातलं ना, आमच्या काय पाया पडता. बरं बरं नाही पडलो बाबा, मग तुमच्या पाया पडायला लागलो तो तुम्ही म्हणता आमच्या पडू नका. पण देवाच्या बापानं म्हटलेली पुढची ओवी मला फार अपेक्षित आहे. इथं स्वतः वसुदेव महाराज नारदांना म्हणतात, नारद महर्षी तुम्हाला आम्हाला पाया पडू द्यावं लागेल. त्याचं कारण आहे, तुम्ही आमच्या घरी आले मी देवाचा बाप आहे म्हणून नाही. तुम्ही आमच्या घरी आले आमचा मुलगा देव आहे म्हणून नाही. तुम्ही आमच्या घरी येण्याकरता आम्ही काय केलं माहितीये? हे संतांचं चरण या वसुदेवाच्या झोपडीला लागायला आम्ही काय केलं माहितीये का? काय केलं? तुम्ही भागवत धर्मानुगामी तईच भेटी झालिया आम्ही. जै कोटी पुण्य निष्कामी प्रयाग संगमी केलिया. आम्ही कोट्यावधी पुण्य प्रयागराज सारख्या महातीर्थावरती केली आणि त्याचा परिणाम असा झाला, तईच भेटीला जे आम्ही कोट्यावधी निष्काम भावनेतून केलेली पुण्य तुम्हाला आमच्या दारापर्यंत आणताय. आणि इथं येऊन तुम्ही म्हणता आमच्या पाया पडू नका. मी तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं. एकनाथ भागवत संत डोक्यातला पटका पगडी जे काय असेल ते बांधलेलं बाजूला सोडलं, कमरेचं उपरण सोडलं आणि साष्टांग वसुदेवांनी नारदांच्या पायावर दंडवत घातला. आणि तेव्हा दुसरं तिसरं काही म्हटलं नसेल. माझं तर प्रामाणिक इच्छा आहे, वसुदेव महाराजांनी नारद महर्षींपुढे काय म्हटलं असेल तर एवढंच, भाग्याचा
विचार आहे का मी तुमच्या दोघांचा? एका चरणला 3-3 साली म्हणायला लागले म्हणजे दोघे मूड मध्ये आले ना. एक आगळा वेगळा आनंद आहे भजनाचा. रोज कार्यक्रम आहे, रोज एक नाही 2-2 आहेत. तरी त्यांची थोडीही कुचराई संगीत विश्वामध्ये साधनेमध्ये दिसत नाही. माझी जीवाभावाची मंडळी, आपल्या परिसराचं वैभव असलेली मंडळी. चला, भाग्याचा उदय म्हटलं जाईल. देवाच्या बापाला जर म्हणावं लागतं ते हे जोडी संत पाय, तर तुम्ही तुमचा माझा विचार करूया. आपणही संतांच्या दिशेने ज्या दिवशी जाऊ त्या दिवशी आपलं भाग्य उदयाला आल्याशिवाय राहणार नाही. आता भूमिका काय होतो कोबर आहे, येतो अनुठवू माता. आता ज्यांनी भाग्योदय केला तिथं मरण आलं तरी चालेल, पण त्यांच्या चरणावर मस्त पोचलायचं नाही. ज्यांनी उपकार केले त्यांच्याबद्दलची ही कृतज्ञता आहे. उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आपला धर्म आहे. ज्यानं तुम्हाला वाचवलं, ज्यानं सांभाळलं, ज्यानं जगवलं आणि ज्यानं शिकवलं त्याचे उपकार मनुष्य कधी विसरत नाही. आणि जबाबदारी तुम्ही घाला, परमात्मा या सगळ्या गोष्टी निभावतो. आमच्या वैकुंठवासी प्रल्हाद उदाहरण खूप गोड द्यायचे. त्यांचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही बोर नाही झाले घेऊ ना 2-2.5 तास जीव घ्या ना आमचा. प्रल्हादांनी दिलेलं उदाहरण. एकदा जबाबदारी घातली ना, तुम्ही जबाबदारी टाकली का ज्यावर जबाबदारी घालताय तुम्हाला जगवण्याची पूर्णतेन खबरदारी तो परमात्मा घेत असतो. का म्हणे भार घातली होईल काही वार येणार, तशी जबाबदारी घातली ना. आता आमचा भाग्योदय केला ना तुम्ही, आता आम्हाला तुम्ही सांभाळा. गोमटे ते करा माझे भार हे तुम्हासी. या देहाचं काय गोमटय ते ज्ञानोबरांनी ठरवलं. भरत बुवांच्या हातात गोमट आहे हे ज्ञानोबरांनी ठरवलं. त्यांच्या गळ्याचं गोमट आहे हे संतांनी ठरवलं. तुमच्या माझ्या जीवनातलं गोमट काय आहे हे तुम्ही नाही ठरवू शकत, आपण नाही ठरवणार. ते सुद्धा ठरवणारे संत आहे. गोमटे ते करा माझे, असं गोमट करा असं म्हटलं नाही. प्रमाण नीट आहे का? गोमटे ते करा माझे, माझ्याकरता काय गोमट हे तुम्ही ठरवा मग गोमट करा. ही नैतिकता आहे भक्तीतली. तुम्ही ठरवा काय चांगलं करायचं. आमचे गुरुजी सांगायचे म्हणे, चौघे मित्र एकत्रित आले त्यांनी धंदा केला. कशाचा? कापसाचा. खूप कापूस खरेदी केला. किती कापूस खरेदी केला? 70 लाख रुपयाचा कापूस खरेदी केला 7,000च्या भावाने. आणि त्यांनी गोडाऊन मध्ये कापूस भरला. त्यांना अशी अपेक्षा होती 10,000चा भाव होईल आणि 10,000 कापूस झाला की आपण विकू, चांगला फायदा होईल. 7 चोक 28, 2,80 लाख रुपयाची गुंतवणूक होती. 25-30 लाख रुपये गोडाऊन बांधायला गेले. सगळी गुंतवणूक झाली. होती नव्हती ते सगळी जमापुंजी त्या कापसात लावली. फक्त कापसाचे भाव वाढायची वाट त्यांना होती. आता वाढेल तेव्हा वाढेल, आता वाढेल तेव्हा वाढेल. भाव काही वाढत नव्हता. त्या गोडाऊन मध्ये जिथं कापूस भरलेला होता तिथं झाली उंदर. ते म्हणून खूप झाली गडे, आता इथं भाव तर वाढत नाही. नवीनच उपद्व्याप झाला. उंदर वाढले. त्यांनी उंदीर मारायचं औषध आणलं. ते उंदर औषध खात नव्हते. ते वर्तमानपत्र वाचणारे उंदीर. शेवटच्या पेपरच्या पानावर उंदराच्या औषधीचं चित्र लिहिलेलं असतं. उंदीर सध्या उंदीर औषध खात नाही, औषधी पितात. एकाला ग्लासात टाकता टाकता 2-4 थेंब खाली सांडले आणि ते उंदरानं चाटले. 4 पायाचा उंदीर, 2 पायावर. बिल्ली का गई रे, बिल्ली का गई. त्याला सांगितलं खाली जीव घेईल तुझा. हे स्वप्न. त्यांनी मांजर पाडलं. मांजर ते म्हणजे उंदराच्या औषधींचं मग ते मांजर पाडलं. गोड उदाहरण प्रल्हाद. रोज ते मांजर सपाट्यानं उंदर खायला लागली. उंदर कमी व्हायला लागली. मांजरीचा खर्च कसा वाटायचा? 1-1 आठवडा वाटून घेतला. चौघांनी शरीर वाटून घेतलं, 1-1 पाय चौघांनी वाटून घेतलं. काही लागलं बिगलं दुखापत झाली तर आपापल्या पायाकडे द्या. 4 जणांना 4 पाय, 1-1 आठवडा चौघांना महिन्यात ठरलं. ते दिवसभर मांजर उंदरे खायचे आणि संध्याकाळी शेजारीकडे दूध प्यायला जायचे. 1 दिवस गेली, 2 दिवस गेली, 8 दिवस गेली. ते शेजारी पाहून रोजच कोणाची मांजर आहे ती निशाणात लावून धरली. 600 हातात ती मांजर येऊ द्या. चुलीवरच दूध 3 गुल्यावर ठेवलेलं होतं. मांजरीची वाट पाहत होती. मांजर बरोबर वेळेला ते चुलीवर चढली. पातेल्यात मूर्त घातलं. असा नियम लावला. 600 फेकून मारली. 600 फेकून मारता बरोबर त्या मांजरीचा पुढचा पायच गेला.
रक्त पायाला दुखापत झाली, ते मांजर ओढवमध्ये आलं. दुसऱ्या दिवशी 4 जण आले, त्यांनी पाहतो कारण मांजरीच्या पायाला लागले. हा पाय कोणाचा आहे रे? त्यातला एक म्हटला तो माझा आहे. फार्मसीला जाऊ काय नेतो, हॉस्पिटलला नेलं, हळद लावली, चिंधी बांधली, एक काठ पाडू दिली मांजरनं. आता मांजर काही निवांत थांबणारा प्राणी थोडीच आहे. एक काठ पाडू दिली, पण दुसरी गाठ पाडायच्या अगोदर टेबलवर मुली हाणली त्या मांजर. ती मला जाऊ दे, एका गाठीवर सुद्धा चिंधी राहील. आता पशु काय पाप पुण्य जाणं ती, त्याला चांगलं वाईट कळतं का आपल्याला कोणी मारलंय कळतं का पशुला? दिवसभर मांजरीनं उंदर खाल्ली, पुन्हा संध्याकाळी दूध. ती बाई म्हणे आजही आली, थांब जरा, ये 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 ये. ती सांडशी हातात घेतली, ती मांजर चुलीवर त्या पातेल्यात मुडकं घालणार तोवर त्या बाईनं पुन्हा सांडशी फेकून मारली. पण ती सांडशी होकवण्याच्या नादात मांजरीनं उडी हाणली चुलीवर. निशाणा होकवला, फक्त चुलीवरून उडी हाणण्याच्या नादात तिचा पाय चुलीत पडला. आणि ती चिंधी पेटली. ती पेटल्यावर मांजर घाबरलं ना. अरे बापरे, ती म्हणे आग लागली इथं थांबण्यात मजा नाही रे बापा. आता आपल्या घरी चला, आपल्या घरी चला, आपल्या घरी चला. आता तिचं घर कापूस पेटलं, हे 4 जण शूटिंग काढायची 4 बाजूला. कसं झालं, कसं होतं, कसंच झालं. साग गेलं ना हो, पण ते सगळं जळून राग झाल्यावर चर्चा चालू झाली, आग कशी लागली. मग ते तिघ म्हणत आग चिंधीला लागली म्हणजे याच्या पायाला लागली, याच्या पायाला लागली म्हणजे याच्या पायामुळेच आपण ती बरबाद झाली. पादू कगस ओढवतो माझं. त्या तिघांनी मिळून या एकावर गुन्हा दाखल केला. जसं आकस्मिक चित्र गेलं तसं आकस्मिक गुन्हा दाखल झाला त्या एकावर. तिघांनी केला. तुझ्यामुळे आम्ही बरबाद झाला, आमचे नुकसान भरपाई करून दिली. तिघ एका बाजूला, एकटा एका बाजूला. अरे तो म्हणे मलाही मुलं बाळ आहे, मलाही प्रपंच वेळेला असं चुकीचा खोटा गुन्हा दाखल करू नका. अरे तुम्ही जेवढी गुंतवणूक केली कापसाच्या धंद्यात तेवढीच मी केली, तुम्ही जेवढे कष्ट घेतले तेवढे मी घेतले, तुम्ही जे वडवमध्ये घातले ते मी घातले, तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करता. अरे फक्त माझ्या वाटेला आलेल्या मांजरेच्या पायाला आग लागून चिंधी पेटून गोडवून जर जळाला असेल तर ते फक्त तुमचाच कापूस जळाला नाही ना, माझाही जळाला, माझ्या पोरांचं भविष्य जळालं. असं काय खोटा गुन्हा दाखल करतात? पण ती ऐकायला तयार नाही. तारीख पे तारीख कोर्टात निकाल सुनावण्याची वेळ आली. एका बाजूला ती आहे चांगले फडकत आणि एका बाजूला एकटा उभा आहे. विचारलं जे साहेबांनी तुमचा कोणी वकील, ते एकाला तोंडा साहेब कोणी वकील नाही, कोणी नाही, माझं सर्वस्वच तुम्ही ठरवलं तर तुम्ही मला वाचवू शकता आणि तुम्ही ठरवलं तर तुम्ही मला मारू शकता. काय चांगलं वाईट करायचं ते माझं करा, माझी चुकीच नाही हो, विनाकारण मला या अपराधात गुंतवले गेलेलं आहे. बघा तुम्हाला दया आली तर आमची खरा सोडवणूक हात जोडले, शेवटचा पर्याय. तुम्हाला दया आली तर सोडवणूक करा. हे वाक्य माणसाला उज्ज्वलतेकडे नेत असतं, चांगल्या वातावरणाकडे, भविष्याकडे नेत असतं. जज साहेबांनी शिक्षा सुनावण्याची वेळ आली. साधं विचारलं, ज्या पायाला आग लागली तो पाय कोणाचा होता? तो म्हटला साहेब तो माझा होता. बर, मग का हो, ज्या पायाला आग लागली त्याच पायाला जखम झाली होती ना? म्हटले हो साहेब, चिंधीच त्या पायाला होती, जखमच त्या पायाला होती आणि त्याच पायामुळे आग लागली, याच्या पायामुळे आग लागली. सर म्हटले ते पुढचं बोलू नका, मी विचारतो तेवढं उत्तर द्या. ज्या पायाला आग लागली त्याच पायाला जखम झाली होती, 100% त्याच पायाला झाली होती. साहेब म्हटले साधं आहे, ज्या पायाला आग लागली त्याच पायाला जर जखम झाली असेल तर जखम झालेला पाय खाली टिकत नाही, तो पाय हातर राहतो. आग लागलेली ही दिसून सुद्धा, तो पाय आदर असून सुद्धा त्या गोडाऊनला गोडवून त्या पायाला, त्या निरपराध पायाला त्या गोडाऊन पर्यंत आणणारे ती 3 आगाऊ पाय कोणाचे होते? ते म्हणत ते तर मग
तुमच्यामुळे हा बरबाद झाला. तुम्ही याची नुकसान भरपाई करून द्या. तिघ जण आता हसून मोकळे झालात ना तुम्ही. आता ऐका, ते 3 पाय म्हणजे अहंता, ममता आणि वासना. अहंतेपोटी, ममतेपोटी आणि वासनेपोटी केलेला प्रवास कुठल्याही जीवाला देवाच्या गावात नेत नाही. तो सुखाचं ओढून दाखवतो आणि जाळवतो. हे 3 पाय सुखाचं ओढून जातात. त्यातला एक अहंतेचा पाय, एक ममतेचा पाय आणि एक वासनेचा पाय. संतांचं सद्गुण आहे की त्यांचे पाय धरले की ते 3 पायाकडे आपल्याला जाऊ देत नाही. अहंतेपासून, ममतेपासून आणि वासनेपासून जे वाचवतात ते संत आहे. आणि त्यांनी वाचवल्यामुळं जज साहेबांना अर्थात परमेश्वराला आपली दया येते. सुखरूप जीवाला त्या दुःखातून, त्या केसमधून, त्या यातनेतून जे बाहेर काढतात ते तत्व परमात्म स्वरूप आहे. फक्त जीवानं काळजी घ्यावी. या तिघांचा लवलेश आपल्याला लागू नये. आणि त्यांचा लवलेश आपल्याला लागू नये असं वाटत असेल तर ते जोडी संत पाय, पाहिजे देश मजा नाही येत ना. ते हे जोडी संत पाय. माझ्या आजचा विषयच भाग्योदय. एक चरण जरी तुम्हाला कळालं आणि त्या संत चरणाची ताकद कळाली, राहिलेले चरण सहज तुमच्या लक्षात येतील. ज्यांनी भाग्योदय केला त्यांच्याबद्दलची आमची भूमिका आहे. तुकोबारे म्हटले आता इथून अनुठवू माता मरणा वाचून सर्वता. खोट्या गुन्ह्यातून दाखल बरोबर बागत बाहेर काढल्यावर काय विश्वास संपादन होईल परमेश्वरावर त्याचा. अरे देवा, खऱ्याचा तू भागी. आता इथून माता तुमचं मत आम्ही सांगू त्याला. कोई बळकट माझ्या मनारे तू धीट येतो निठव माता मरणा वाचून सर्वता. म्हणा वळवळ वळवळ करू नको. प्रपंचात चालती ती, निकड चालत नाही. तू स्थिर राहा. ज्याचं स्थिर वृत्तीतलं अंतःकरण वृत्ती स्थिर झालेली ना त्याचं अंतःकरण समाधानी असतं. बरं, अंतःकरणातली शीतलता आपल्याला खूप मोठं बनवत असते. अंतःकरण ज्याचं स्थिर नाही, बडबड बडबड जी माणसं एका ठिकाणी सुद्धा काही माणसं 5 मिनिट मुकाट्यानं बसत नाही. 5 मिनिट काही श्रोते कीर्तनाला पाहतो मी. काही नाकात बोट घालती, कानात बोट घालती. काही काही या चटया दुसऱ्या सप्त्याच्या कामातही ठेवत नाही. एक एक दोरा, एक एक दोरा, एक एक दोरा. काही काही खरमोस एक नंबर थांबले श्रोते. काय ते श्रोत्यांना पाहता आणि ते कीर्तन करतं का त्यांना कळत असतं काय. तसं जेवण वाटलं, जेवणात लक्ष नाही. आमच्या भागात पितर पाहायला माणसं शोधली. पितर शोधला, योग्य पितर. 10-12 जण पितर बसले. एका पितरानं 15 मिनिटं पोळी मोडून राहिला, पण पोळीच मोडल्या जाईल तिच्या पोळी. शेवटी तो म्हणे गड्या काय बायानं पोळ्या बनवल्या. अरे एक चपाती मोडता येत नाही. त्याच्या शेजारी म्हणे ते मग तू मोडून राहिला ती टोपी तर मग पोळी तिकून पुढे पुढे कशी मोडल्या जाईल रे तिरमग पोळी. तू टोपी मोडून राहिला तिरमग, किती बिघडला तिरमग तू. पिऊन तिरमग डोकरासारखा पडलेला. पिऊन
आणि त्याला एक डुक्कर येऊन चाट आला. शेपटी हातात आल्यावर तिरमक म्हणे उशिरा दिसू रे खास कसा करून राहिला रे तिरमक असं जमीन त्या संत जीवनाच्या पंक्तीला जेवायला यायला चोरी जरी मांस मदिरा सट्टा पत्ता सोडा गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला तेव्हा गोड लागेल ती तुम्हाला चव. तशी गोड नाही वाटत कीर्तन नाही ऐकायचं गौतमीला जायचं कुठं जमत का ते आनंद घेणं काहीतरी काय मारमार करून राहिला इकडे तिकडे. तुला असं वाटतं ज्याची आपण ध्यान उपासना करतो त्यानं चष्मा लावलाय कसा तो तुला पाहिजे तू पैची सापडला की मेला सांगा तिथं फसवणूक चालत नाही. तुम्ही किलो बाया सांगा का पुशायचं रोजाना बाया सांगा रोजाना बाया सांगल्यावर बाया 2 टाइम जेव 4 टाइम पाणी पिता मी कापूस पिकावर 4 टाइम पाणी कोणात बसून राहतं का पाणी आपण दिले म्हणा मावशी कारण कोण पाणी भाऊ त्याच बाया दुसऱ्या दिवशी किलो सांगा पाणी पित नाही बा त्या घरमा लोकांना ते त्या दुसऱ्या बाया सांगता भाऊ त्या बाईने पाणी नाही पिलं असं का बरं हा घडली घेऊन जाते माझा मावशी पाणी पी मावावर मरशी. अरे एखादी बाई निघताना पुढे गेली तर मागून तिला खडा मारते उधळ घेतलं. आता या खडा मारण्याच्या पुण्याची गणना नेमकी खराब होणं. नीतिमत्ता कुठे आहे आपल्या जगण्यात आचार संपन्नता कुठे. संत विचार घ्यायला अगोदर तयारी खूप करावी लागते. तयारी झाली मग त्या तयारीत संत जीवन आपल्या जवळ येतात आपल्यावर कृपा करतात. त्यांनी कृपा केली सांगे पडकर की रेड्याचं सुद्धा मंदिर होतं रेड्याचं निर्बुद्धाचं बुद्धिना केला तुम्ही रेडा सोडा आल्या पहिले तर त्याला टेन्शन येते आम्हाला सोडलंच कोण मग त्याचा मालक म्हणते अबे दुधाचा टाइम झाला ना बे हा दूध प्यावा गेला आहे की संध्याकाळ झाली म्हणजे त्याला भूक समजत नाही. पण त्याच्याही मुखातून जर ज्ञानोबा वेद बोलवतात तर तुम्हाला मान्य करावं लागेल संत कृपेची ताकद किती. तालुक्यात आढळला अरे एका भिंतीचं मंदिर आहे या राज्यात पैस नावाच्या खांबाचं मंदिर आहे या राज्यात. तुम्ही मी काय लावलं हो ज्याला भिंतीसारखं रेड्यासारखं पैस नावाच्या खांबासारखं निवाशाच्या मशिदीसारखं भलं करून घ्यायचंय. दगड होऊ नका रेडा होऊ नका भिंत होऊ नका मेलेल्या कुत्र्याचं हाडूक होऊ नका फक्त माणूस बनून संत चरणाच्या अपेक्षेत जीवन जगा. मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. एक मंदिर नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्यात एक कुठं मंदिर दिसतं हे काही नाही पण आपल्या जगण्यानं आपल्या कर्तृत्वानं अख्ख्या हृदयाच्या मंदिर पडलं. त्या महाराजांचं नाव हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज ध्येय ठरलेलं होतं. ध्येय हिंदवी स्वराज्य तसं तुमचं माझं ध्येय ज्ञानोबा आहे तुमचं माझं ध्येय तुकोबा आहे. ज्या दिवशी ते ध्येय आपल्याला घेऊसायचंय मिळवायचंय या भावनेनं आपण पुढे जाऊ त्या दिवशी तुम्हाला मनाला सांगावं लागेल होई बळकट माझ्या मनारी तुझी येतो नियानुठव माता मरणा वाचोनी सर्वथा. जर मनाने ऐकायला नकार दिला तर हे जरी नाही गाणं आणि दुसरा येईल
मामा आहे घरी ताण घेऊ नका कोणाकोणाचा ताण घेता तिथं किती नीट वागलं तरी 40% समाजातल्या काय म्हणजे बघा कोणाचा ताण घेता हे विशाल महाराज कोरेचं कीर्तन आहे 100% खरं आहे आनंद कमी होऊ देऊ नका हसत नाही हो काय काही माणसं हसत नाही हसाही म्हटलं ते की एवढंच हसतंय असून घे 300-350 वर्ष हे बोचकाई लागली तर मरशील तू अटॅक ना चांगले 72 गेले तू काय तुझी बॅटरी आनंद घेऊन घे गाई माची उडे आपुल्या चंद्री माच्या हसा थोडा वेळ नाचा लोकांना नसता आलं नाही दरवाजा बंद करून नाचणारी माणसाचं मन हलकं होतं गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं पण 2 गोष्टी जीवनातल्या कमी होऊ देऊ नका खूप आनंद साजरा करा तरुणांना प्रार्थना आहे विशाल महाराज कोलेंचं कीर्तन संपलंय सगळं कीर्तन झालंय शेवटचे चरण आपण साथ थांबवणार आहे 10:30 वाजले 8ला म्हणजे 8ला कीर्तन चालू केलं उद्धव बापूंनी 10ला थांबायला पाहिजे होतं अर्धा तास तुमचा जास्त घेतला काही जास्त न घेता म्हणजे त्रास न देता मला त्रास न देता असं म्हणायचं होतं तुम्ही सगळे शांत चित्ताने कीर्तन ऐकत राहिलात मी बोलत राहिलो सगळ्यांच्या चरणी वंदन करतो मुलांना माझी प्रार्थना आहे चांगली पडतल्या पंचक्रोशीतल्या मंडळींना चोरी जारी मास मध्ये सट्टा पत्ता जुगार सोडा करू व्यसन करू नका हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजांच्या स्वराज्यातली राज्यातली माणसं आपण आहोत कृपा करून तुम्हाला प्रार्थना आहे त्यांना आधी लागू नका व्यसन सोडा सत्यानाश झाला लोकांचा व्यसनात 40च्या पुढे व्यसन करणारे कोणी ओळखणार नाही तुमची पोरं लाथा घालतील तुम्हाला जी माणसं हात दारू पित आहे धिंगाणा घालताय बियरच्या बाटल्या ओढत आहे काळ तुमचा नाही काळ माळकऱ्याचा आहे काळ निर्व्यसनी माणसाचा आहे तुम्ही तुमचं शरीर सांभाळा नाही दुसऱ्या गोंडीचं काय झालं भारताच्या तू नीट उभा राहा अगोदर तुला दुसरा गोंडे काढणार नाही त्यांची करोडो रुपये कमाई आहे शरीर प्रकृती पाहत नाही फक्त मॅच बघतो का प्रकृती पाहणे की असं वाटतं असं शरीर असं जोडणीला लागा शरीर सांभाळा ब्रँडेड कपडे वापरा सोनं नाणं भरपूर घाला गाड्या चांगल्या वापरा कपडा म्हणजे कपडा वापरायचा अंगावर जोडणीला लागले पाहिजे लोक आपल्या राहण्याकडे वागण्याकडे बोलण्याकडे पण यात हे कधी येईल आपल्याकडे अरे आपल्या बापाला सोन्याचा नागर आणला या महाराष्ट्राच्या भूमीत दरिद्री जीवन जगू नका सोन्याचा नागर छत्रपती शिवरायांनी भूमीत आणला श्रीमंतीत वैभवात जीवन जगायचं आपण शिव छत्रपतींची पिढी आहे पण हे वैभव त्या दिवशी प्राप्त होईल ज्या दिवशी तुम्ही व्यसनाच्या लांब जा व्यसनाच्या लांब जाणं ही काळाची गरज आहे कोणत्याच कोणाला व्यसन करू नये निदान चांगले तयार राहावं सुखीत राहावं सगळीच राहावं ही प्रार्थना निमित्तानं करतो शेवटची सूचना झाल्याशिवाय कोणी कीर्तनातून उठणार नाही त्यांना फार काही त्यांना जाऊ द्या आज उद्या विचार येते तुम्ही सज्जन माणसं आहे तुम्ही कारण मात्र बसून राहा विडोबा